घाट परिसरातील सर्व नागरिकांना कळवण्यात येते की हिरण्यकेशी पात्रातील पाणी वाढत आहे, तरी नागरिकांनी स्थलांतरीच्या तयारीत राहावं. स्थलांतरित आता व्हायचं आहे. हिरण्यकेशीच्या पूर परिस्थितीमध्ये वाढ होत आहे, धोका वाढत आहे. गडिंग्लज शहरातील नदीवेस परिसरामध्ये पाणी घुसलेलं आहे. आपण माझ्या इकडे मागे पाहू शकता. आपण नदीवेस परिसरामध्ये आहे. नदीकाठी इथे आपण आलेलो आहोत आणि नदी परिसरातील जी काही गल्ली आहेत, मोहिते गल्ली असेल, रिंग रोड असेल, त्यानंतर रिंगणे गल्ली असेल, मोहिते गल्ली असेल, उपराटे गल्ली असेल आणि आपण इकडे पाहतो की नदीवेस मंडळचा राजा इथे बसतो. इथे देखील इथे पाणी आलेलं आहे. समोर जे मंदिर आहे हे मंदिर काल रात्री या मंदिराला पाणी टच झालेलं होतं. त्यानंतर रात्री 12 ते सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत ही मंदिराच्या जे काही बाजूचा जो कचरा आहे त्या कचऱ्यापासून हे पाणी हे पुढं आलेलं आहे आणि पुढे येत आपण पाहतोय की सकाळी 11च्या दरम्यान ते समोर जे मोठं झाड दिसतं या मोठ्या झाडाच्या इथे पाणी होतं. त्यानंतर हे पुढं मूव्ह होत हे गडिंग्लजच्या दिशेने किंवा गडिंग्लजच्या या वस्तीच्या दिशेने इकडे पाणी आत घुसत आहे. तशीच परिस्थिती ही रिंग रोडची आहे, मोहिते गल्ली आहे, उपराटी गल्ली आहे, रेंगणे गल्ली आहे, त्यानंतर खोत गल्ली आहे. या 7ही गल्लीमध्ये हे पाणी हे गेलेलं आहे आणि नगरपालिका आता ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे आणि स्थलांतर करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची ही हालचाली चालू झालेली आहे. तर काल तशा सूचना ह्या मुख्याधिकारी यांनी दिलेल्या होत्या आणि त्या पद्धतीने आपण आता पाहू शकतोय की जे नगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत हे पारावर इथे बसलेले आहेत. नदीवेस परिसरामध्ये ज्या ठिकाणी पाणी आलेलं आहे, ज्यांच्या घराला पाणी लागलेलं आहे, हुंबऱ्याला पाणी लागलेलं आहे, अशा घरांना ते रिक्वेस्ट करत आहेत की आपण स्थलांतरित व्हावं. त्यासाठी सावित्रीबाई फुले, विधी शिंदे आणि मधुसृष्टी विद्यालय ह्या 3 विद्यालयामध्ये स्थलांतरित करण्याची आणि या लोकांना राहण्याची, जेवण्याची सर्व सोय करण्यात आलेली आहे. याशिवाय जे काळूमास्तर विद्यालय आहे या काळूमास्तर विद्यालयामध्ये जनावरांची सोय करण्यात आलेली आहे. जवळपास लहान मोठी अशी जनावरे 27 जनावरे ही स्थलांतरित करण्यात आलेली आहेत आणि तिथे त्यांची चारा पाण्याची देखील सोय करण्यात आलेली आहे.